15 समाज बंधूंनी 22,812 रुपयाची मदत केलेली होती। त्यामुळे पैकी आपल्याला 22,840 रुपये खर्च झालेला आहे। प्रिंटिंग, प्रवास, बॅनर, परत आपल्याला तिथे काही चहा पाण्याचा खर्च। विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाच्या वेळेस सन्मानपत्र व ट्रॉफीसाठी आपल्या महाराष्ट्र सभेचे संस्थापक सेक्रेटरी श्री सूर्यकांतजी बनवडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या चिरंजीवांनी ट्रॉफी आणि सन्मानपत्राचा खर्च दिला होता। तोच मोठा खर्च होता आपला। त्याचबरोबर संपूर्ण पंढरपूर धर्मशाळेमध्ये नियोजन, 2 दिवसाचं भोजन, चहा नाश्ता याचा खर्च आपले पुणे झोनचे अध्यक्ष दिलीपजी परदेशी त्यांच्या परिवाराने उचलला होता। त्यामुळे आपला कमीत कमी खर्च झालेला आहे। आतापर्यंतच्या आपल्या 5-7 वर्षाचा इतिहास असा आहे की महाराष्ट्र सभेने जे काही मेंबरशिपच्या माध्यमातून पैसे जमा केलेले आहेत त्या एक सुद्धा पैशाला आम्ही हात लावलेला नाही आहे। उलट आपली आधी 40,000ची एफडी होती, त्यात 50,000 रुपयाची आम्ही एफडी टाकलेली। हे खरंच म्हणजे कौतुकास्पद बाब आहे। याकरिता मी पुण्याचे बगडाणे साहेबांचा आभार मानतो, का तर त्यांनी मेंबरशिप जास्त केली। आपले जे जातीचा दाखला काढण्यासाठी जे शिफारस पत्र घेतो त्यासाठी महाराष्ट्र बॉडीने असा नियम केला आहे की तुम्ही सदस्य असल्याशिवाय त्यामध्ये सदस्य क्रमांक टाकण्यात येतो। या माध्यमातून आपण जवळजवळ 500 सदस्य केले येत्या 3 वर्षात आणि ते 50,000 रुपये आपण एफडीला टाकले आणि गत 7 वर्षामध्ये आपण एक सुद्धा पैशाला हात लावलेला नाही आहे, चेकबुक घेतलेला नाही आहे। त्यामुळं सौजन्याने सगळा खर्च चालतोय। आजचा सुद्धा कार्यक्रमाचा खर्च बहुसंख्य लोकांनी सौजन्य दिलेलं आहे आणि आम्हाला अजून काही लोकांकडून अपेक्षा आहे का तर आजच्या कार्यक्रमालाही भरपूर खर्च झालेला आहे आपल्या संघटनेचा। तर माझी विनंती आहे की सर्वांनी पण धनाने मदत करावी। तर हे गत मीटिंगचा हिशोब अहवालाला कोणीतरी सूचक आणि मदत ठरावाला अनुमोदन द्यावं। सूचक दत्ता मलिये, अनुमोदन अण्णा कुंजीवाड। यानंतर तिसरा विषय जो आहे बांधकाम कामगार नोंदणी व त्यांना मिळणाऱ्या लाभार्थी योजनेविषयी माहिती देणे। रघुनाथ सर, या बांधकाम कामगारांच्या नोंदणीविषयी आपले सचिव मान्य रघुनाथजी गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतील। आम्ही गत 3 वर्षामध्ये 25,000 बांधकाम मजुरांच्या नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं। त्यापैकी फक्त 16-17 हजाराचं नोंदणी झालेली आहे आणि त्यापैकी जवळजवळ 5 ते 7 हजार बांधकाम मजुरांना त्यांचे चेक वितरण झालेले आहे। जालना वगैरे ठिकाणी त्यांना ती रक्कम मिळण्यात आलेली आपल्या लेबर कमिशनरच्या हस्ते ते वितरण झालेलं आहे। आमची फक्त सभेतर्फे एवढी विनंती सर्व बांधवांना की तुम्ही जर 5,000चा चेक समाजाच्या माध्यमातून प्रयत्नाने मिळत असेल तर ॲटलिस्ट तुम्ही 18 वय झालेले 101 तर एक तरी सभासद व्हा ना। फंडाशिवाय संस्था चालत नाही आपली। तर आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावामध्ये सदस्य वाढीला महत्त्व द्यावं। यानंतर आपले रघुनाथ सर बांधकाम कामगारांविषयी माहिती देतील। अखिल महाराष्ट्र कुमावत जिल्हा सभा या सभेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि शिवाय समाजाच्या बांधवांसाठी काही आर्थिक लाभ होण्यासाठी ज्या काही योजना राबवल्या गेल्या त्याच्यामध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी एक योजना राबवली गेली आहे। महाराष्ट्र शासनाने बांधकाम क्षेत्रातील सर्व असंघटित कामगारांचा आर्थिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे आणि ते मंडळ स्थापन केल्यानंतर त्या मंडळामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी 90 दिवस सतत बांधकाम केल्याचा दाखला
त्या प्रमाणपत्राला ग्रामसेवक खेडेगाव असेल तर ग्रामसेवकाचा दाखला किंवा शहरी विभाग असेल तर मुख्याधिकारीचा दाखला, नगरपालिका असेल तर आयुक्ताचा दाखला जोडून ते कामगार कार्यालयात देण्यात येतं. त्यासाठी वयाची अट 19 ते 58 वर्षे आहे. त्याला 3 पासपोर्ट साईजचे फोटो लागतात, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक याची छायांकित प्रत जोडावी लागते. आणि हे सर्व अशा प्रकारचे पत्रकं छापून महाराष्ट्रात सगळ्या कामगारांना ते माहितीसाठी देण्यात आलं आणि त्यांच्याकडनं फॉर्म भरून ते कामगार आयुक्ताकडे जमा करण्यात आले. आणि त्याच वेळेला एक महत्त्वाची गोष्ट अशी की नोटबंदी ज्याला जाहीर झाली तर त्या नोटबंदीच्या कालावधीमध्ये सर्व बांधकाम बंद होते आणि बांधकाम बंद असल्यामुळे या कामगारांवर घरी राहण्याची आणि उपासमाराची पाळी आली. त्याला एक ठराव आपल्या या अखिल महाराष्ट्र कुमार सभेने एक ठराव केला आणि तो शासनाला पाठवला किंवा नोटबंदीमुळे बांधकाम बंद असल्यामुळे बांधकाम कामगारांना सगळ्यांना सरसकट 5,000 रुपये अनुदान देण्यात यावे असा ठराव शासनाकडे पाठवला आणि शासनाने त्या ठरावाची दखल घेतली आणि ते मान्य केलं की 5,000 रुपये सरसकट ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांना देण्यात यावी अशी सूचना सचिवांकडे त्यांनी त्याला दिलेली आहे. आता ते जे खाते सुरू आहे कंटिन्यू त्या खात्यावर ते पैसे जमा होणार आहे. ज्यांचं खातं बंद असेल त्या खात्यावर ते पैसे जमा होणार नाही. तर त्या ज्यांनी जे काम करलेले आहे त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे की आपलं जे खाते नंबर दिलेला आहे फॉर्मसोबत तो सुरू ठेवला पाहिजे. आणि जे नोंदणी झालेले त्यांना कोणकोणते लाभ मिळतात. पहिला लाभ आहे स्त्रीच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये आर्थिक सहाय्य. शस्त्रक्रिये प्रसूतीसाठी ज्याला आपण सीजन म्हणतो त्याला 20,000 रुपये. एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत ठेव शासनामार्फत केली जाते. इयत्ता 1ली ते 7वी विद्यार्थ्यांसाठी 75% हजेरी असल्यास 2,500 रुपये रोख सहाय्य दिले जातं. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 75% हजेरी असेल तर 5,000 रुपये अर्थ सहाय्य दिले जाते. 11वी ते 12वीमध्ये 75% गुण असल्यास 10,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जातं. 12वी नंतर प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष प्रवेश आणि साहित्यासाठी 20,000 रुपये आर्थिक साहित्य दिले जातं. योग्य शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जातं. अभियांत्रिकी शिक्षणासाठी दरवर्षी 60,000 रुपये अर्थ सहाय्य दिले जातं. पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यास दरवर्षी 25,000 रुपये अर्थ सहाय्य दिले जातं. गंभीर आजारासाठी उपचारार्थ 1,00,000 रुपये अर्थ सहाय्य दिले जातं. अपघाती मृत्यूपोटी वारसात 5,00,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाते. कामगारांना 75% अपंग आल्यास 2,00,000 रुपये अर्थ सहाय्य दिले जातं. कामगारांचे निधन झाल्यास अंत्यविधीसाठी वारसात 10,000 रुपये अर्थ सहाय्य दिले जातं. कामगारांचे निधन झाल्यास त्या वारसात 2,000 रुपये प्रमाणे 5 वर्ष नोंदणी अर्थ सहाय्य दिले जातं. कामगारांच्या 2 मुलांना 5वी नंतर व्यक्तिगत विकास पुस्तके दिली जातात. विमा योजना, आरोग्य सुरक्षा, शिक्षण इत्यादी सुविधा शाळामार्फत पुरवण्यात येतात. कामगारांच्या स्वतःच्या लग्नासाठी 30,000 रुपये अर्थसहाय्य दिले जातं. 10वी 12वीमध्ये 50%पेक्षा जास्त गुण असल्यास 10,000 रुपये अर्थसहाय्य दिले जातं. हे जे अर्थसहाय्य आहे हे परतफेडीचं नाही, याला परतफेड करायची नसते. ते एकदाचं मिळालं म्हणजे त्याला फेड करायची गरज नाही. परंतु काही समाजवादांचं असं म्हणणं आहे किंवा तुम्ही असे 1 ते 20 कलम वाचून दाखवली आणि 1 ते 20 कलमांचे अर्थसहाय्य आम्हाला मिळणार आहे तर तेव्हा मिळेल
तर ते आपोआप मिळत नाही. प्रसूती आली तर कोणत्या दवाखान्यात प्रसूती झाली, कोणते डॉक्टर होते, ते औषधी मेडिकलची बिलं सर्व ते फाईल करून आपण कामगार आयुक्तामध्ये जमा कराल तेव्हा तो पैसा आपल्या खात्यात जमा होईल. आपोआप तो जमा होत नाही. अपघाती मृत्यू झाला, अपघात कसा झाला, केव्हा झाला, कुठे झाला आणि किती प्रमाणात झाला, दिवस आहे वर्षी झालंय, त्याचं सर्व माहिती फाईल कामगार आयुक्तामध्ये द्यावं लागतं. तेव्हा तो पैसा जमा होतो आणि आपला बांधव हे सर्व कागद गोळा करून जाऊन तो कागद द्यायचं, त्याला वेळ नसतो आणि म्हणतो आम्हाला आर्थिक सहाय्य मिळते. तरी ज्यांना हे आर्थिक सहाय्य पाहिजे असेल त्यांनी त्या पद्धतीने कागद गोळा करून ती फाईल त्या ठिकाणी जर दिली, मुलांच्या शिष्यवृत्ती सुद्धा मिळते. आपण कोणत्या शाळेत कोणत्या विद्यालयात किती त्याचं प्रमाणपत्र जर आपण सादर केलं तर ती शिष्यवृत्ती आपल्याला मिळेल, आपोआप मिळत नाही. तर याविषयी आणखी काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आभारी.